आज का जो मेन पत्रकार परिषद लेने का जो कारण है, हमारे को सत्ते में 100 दिन कंप्लीट हो गए, येऊन आम्हाला 100 दिवस कंप्लीट झालेले आहेत. काय योजना, काय इथं फ्लॅगशिप प्रोग्राम्स ते राबवतात, नागरिकांची काही अपेक्षा आहे ते कंप्लीट होतात नाही होतात ते बघण्यासाठी आमचे काही फूट सोल्जर्स म्हणजे जे आमचे तळागाळातले कार्यकर्ता आहेत त्यांच्यावरती ही जिम्मेदारी टाकण्यात आलेली आहे. आणि ही जी आमची आता तुम्ही ऐकलंच असेल की जी उद्याची जे रिझल्ट्स येणार आहे, आमचे लोकसभेचे जे रिझल्ट्स आले आणि विधानसभा जे महाराष्ट्रामध्ये जे मॅजिकल फिगर्स तुम्ही बघितले, हे केवळ आणि केवळ आमचे संघाचे काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्याचे, जसं का पतित पावन, मुस्लिम राष्ट्रीय मंच, विश्व हिंदू परिषद आणि तेव्हा नंबर ऑफ शाखा जे आमचे विंग्स आउटफिट्स म्हणतात ते जे काम करत आहे त्यांना हे फ्री हँड देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये संघातून एक आमचं माणूस असणार आहे. हे काम व्यवस्थित चालले नाही चालले आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा भेटतो की नाही भेटतो हे बघण्यासाठी आम्ही वी आर व्हेरी ऍक्टिव्ह इन दिस पर्टिक्युलर थिंग. एनिवे, यामध्ये हे काम कसं चाललंय महाराष्ट्र व्यापीवरती आमचे महाराष्ट्राचे हेड्स इथं आहे. पतित पावन संघटना हे तुम्ही ऐकलंच असेल आणि पतित पावन म्हणल्यावर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल येतो. श्रीपाद शास्त्रीजींनी हे जी स्थापना केली होती त्यांच्या विचारधारेतून हे चाललंय. यामध्ये अजून तुम्हाला इन डेप्थ डिटेल्स देऊन त्यांची काय धोरणं असणार, कसं ते आमचा वाटचाल राहणार ते सांगण्यासाठी आमचे शहराचे अध्यक्ष आणि स्टेट बॉडीचे रिप्रेझेंटेटिव्ह इथं आलेले आहेत. मी त्यांना प्रथम सर्वांचा नमस्कार. पुणे शहरामध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांना परिचित आहे. एक जाज्वल्य हिंदुत्वादी संघटना म्हणून पतित पावन संघटना काम करत आहे. काम करत असताना ज्या ज्या घटना पुण्यामध्ये घडतात चुकीच्या, त्यांच्या विरोधात अग्रेसर उतरून आम्ही त्या माणसांना न्याय, त्या व्यक्तीला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो. शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं ते चुकीचं होतं. सर्वप्रथम पतित पावन संघटनेने त्यांच्या घरासमोर जाऊन, कोथरूड एरियामध्ये ते राहिला होते, त्या घरासमोर जाऊन निदर्शनं केली आणि त्यांना ते वक्तव्य मागे घेण्यासाठी भाग पाडले. असे अनेक प्रश्न जे असतात हिंदुत्वाचे असतील, सर्वसामान्य नागरिकांचे असतील, ते सोडवण्याचं काम आता आम्ही नवीन पिढी करत आहोत. तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा दुवा असतो तो प्रवक्ता. तर ते संपर्क जास्त करू शकतात, तुमच्याशी बोलू शकतात. आमचं काम काय आहे, संघटन कौशल्य, संघटन उभं करणं आणि आंदोलनासाठी जास्तीत जास्त शक्ती उभी करणं. त्याच्याबरोबर प्रवक्ता असणे गरजेचं आहे की तुमच्याबरोबर ते कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. त्यामुळे काल आमची मीटिंग मध्ये प्रांताच्या आणि शहराच्या एक कट्टर हिंदुत्ववादी म्हणून महाराष्ट्राचे प्रवक्ते म्हणून अल्लीभाई दारूवाला यांची काल नियुक्ती केलेली आहे. त्यांना मी आज या सर्व कामासाठी पुणे शहर महाराष्ट्रातर्फे शुभेच्छा देतो. लँड जिहाद आहे. तुम्ही व्हॉट इज लँड जिहाद? काही एक विशिष्ट समुदायाचे लोक तुम्ही बघितलं ते जमीन अतिक्रमण करतात, स्मॉल फ्लॅट्स मध्ये जाऊन टाळा लावून टाकतात. ते जाणार कुठं? पोलिसांकडे एवढं काम आहे मारायचं, ते कुठे कुठे लक्ष देणार? तर त्यामध्ये जेव्हा ते आमच्या संघटनाकडे येतात, आमची संघटना ईच अँड एव्हरी कंप्लेंटला सिरियसली घेणार. लेट इट बी लँड जिहाद, लव्ह जिहाद और वोट जिहाद. त्याच्या व्यतिरिक्त जिथं काही धर्मस्थळ असतील, अनधिकृत बांधकाम आहे, हॉटेल साईड मार्जिन्स आहे, म्हणजे आमचं जे अजेंडा आहे अध्यक्ष मी सांगितलं नाही, पण आय कॅन टेल यू नेक्स्ट 15 दिवसात तुम्हाला ऍक्शन दिसणार आहे. पतित पावन इन महाराष्ट्र इज इन ऍक्शन मोड. काही असेल, आय एम टेलिंग यू नाव, काय तुम्हाला हॉटेल बंद होताना दिसतील, तर गरज आणि वैश्यधंदा आणि हुक्का पार्लर्स हे जे सगळं चाललंय, तुम्ही कंप्लेंट करा. आम्ही सीपी साहेबांपर्यंत जाणार आहे. आणि धर्मांतर या विषयाला फक्त आपण ऐकतो, टीव्ही डिबेट्सवर बोलतो, पण ऍक्च्युली आम्ही काय करतोय? आमच्याकडे जी केसेस आलेली आहे, आमच्याकडे आता आम्ही सुरुवात केलेली आहे. धर्मांतर इज ऑन द टॉप लिस्ट ऑफ द पतित पावन. कुठं धर्मांतर होत असेल,
महिलांवरती छळ असेल, त्यांना खोटं आमिष दाखवून लग्न करतात, नंतर जे काय आपण सगळं बघतोय, आमच्यापेक्षा जास्त तुम्ही बघतात. पोलीस केसेस, पोलीस स्टेशन, क्राईम रिपोर्टिंग तुम्ही करतात आमच्यापेक्षा. त्या काळात ज्यांनी काम केलं, संघटना बघितली. आता तुम्ही 2-3 पत्रकार जुने आहात, वयोमानाने मला समजला तो विषय. त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला कार्यकर्ते मिळत नव्हते. आपल्याला माहिती असेल का नाही माहिती नाही, पुणे महानगर, पुणे शहराला पहिला खासदार जो दिला तो पतित पवारांनी दिला. म्हणजे आपल्याला अनिलजी शिरोळे माहिती असतील, ते पतित पवारांचे संस्थापक अध्यक्ष. त्यानंतर शिर्डी सारख्या मतदारसंघामध्ये भीमराव पडदे ह्या सारख्या व्यक्तीला तिथं दिलं. हे म्हणजे का दिलं, तर त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे एवढी संख्या नव्हती, तर त्यांना आक्रमक आणि हिंदुत्व चेहरा हा पाहिजे होता, त्यामुळे आपण तो पुरवला. त्यानंतर प्रदीपजी रावत, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, ते सुद्धा पतित पवारांचे पुणे शहराचे प्रमुख. असे अनेक कार्यकर्ते आम्ही त्यावेळी भारतीय जनता पक्षाला गरजेसाठी त्यावेळी दिले. परंतु आता त्यांच्याकडे भरपूर कार्यकर्त्यांचा संच उभा राहिला. त्या मार्गामध्ये आम्ही अडकलो. त्यावेळेस आम्ही इलेक्शन हा आमच्या डोक्यातला विषय नाही, पतित पवारांचा राजकारण हा विषय नाही. ज्याला इलेक्शन लढवायचे, निवडणूक लढवायची, आपल्या विचाराची संघटना म्हणजे पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष, असे कार्यकर्ते अनेक त्या पक्षामध्ये पाठवले. पुणे महानगरपालिकेचा जर तुम्ही विचार केला तर मागच्या पंचवार्षिक मध्ये कमीत कमी 25 नगरसेवक हे पतित पवारांच्या कार्यापासून मोठे होऊन भारतीय जनता पक्षाला पाठवले आणि तिकीट दिलं. म्हणजे बापट साहेब पतित पवारांमध्ये काही दिवस ते, गोपीनाथ मुंडे पुण्यात होते तेव्हा काही दिवस होते, सतीश शेठ मिसाळ असतील, आज माधुरीताई मिसाळ आमदार आहे, योगेशजी टिळक जे आहे, योगेशजी टिळेकर असतील, त्यांनी आपल्या एससी कॉलेजला काम केलं. महेशजी लडकत कैलासवासी ते आता नगरसेवक होते. त्या अनेक अशोक अनेक नगरसेवक, अनंतराव भोज कैलासवासी आमचे वाढले, ते दिलीप उंबरकर, संदीप खर्डेकर, ही सगळी मंडळी. नंतर काय होतं, एखाद्या गणपती मंडळाचा आपण अध्यक्ष झालो किंवा एका शाखेमध्ये अध्यक्ष, त्याची अपेक्षा निर्माण व्हायला लागली की आपण महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हायला पाहिजे, आमदार व्हायला पाहिजे. आमचं हे व्यासपीठ नव्हतं, ते आपण निवडणुका लढवाव्यात आणि त्यामध्ये जावं. त्यामुळे आम्ही थोडस मागे आलो. पण आता जर तुम्ही 4-5 वर्षामध्ये जर बघितलं तर आमचे सातत्य आंदोलन जे आहेत, आज सुद्धा मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आणि चांगले कार्यकर्ते घेऊन आम्ही करतोय. फक्त आमची गॅप जी झाली मीडियामुळे, आमची गॅप पडली की आम्ही तिथपर्यंत पोहोचत नसेल किंवा आमची माहिती कमी पडत असेल किंवा आमचा संबंध कमी झाले असतील, असं काहीतरी असेल. तर आता कोल्हापूर शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर आमचं कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही काम उभं केले. तिथे शिरूरमध्ये गेलं तर आम्ही काम उभं केले. आम्ही आता पुणे शहर आणि पुणे जिल्हा जे आपली मेन मूळ आहे ते परत मजबूत करण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहोत. मुळशी भागामध्ये संघटना उभी केली, आम्ही दौंडमध्ये संघटना उभी केली, शिरूरला गेलं तर संघटना उभी केली, अहिल्यानगरमध्ये आता आम्ही गेले 1 वर्षभर जातोय, तिथं शहरामध्ये संघटना उभी केली आणि आता संभाजीनगरचा आमचा दौरा आहे. पण पहिलं आम्ही टार्गेट केलं की पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये कमीत कमी एका शहरामध्ये आपल्या 5 शाखा असाव्यात, असं नियोजन करून आम्ही कामाला लागलेलो आहे. आमच्या हातामध्ये आता 4 ते 5 तालुके मिळालेले आणि शहरामध्ये आता आमच्या 55 शाखा ऍक्टिव्ह आहेत. प्रत्येक शाखेमध्ये कमीत कमी 20 ते 25 कार्यकर्ते आहेत. काय होतं, अलीकडं थोडं मागचे जो हिंदुत्वाचा विषय होता तो कुठेतरी आता कमी कमी होत चाललाय, नाही असं नाही. ते आताच्या याच्याबरोबर आम्हाला चालवावं लागते. आणि प्रत्येक कार्यकर्ते शिकत असतो, त्याला बाहेर जायचं असतं, पासपोर्टचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे काही आंदोलन आम्ही आक्रमकपणे न करता निदर्शन वगैरे करत असतो. सगळ्यात पोलीस आयुक्तांना पत्र देणार आहोत, जे आपल्या ह्या पूर्व भागामध्ये सर्वात जास्त क्लब आहेत, अशाच ठिकाणी ह्या घटना घडत आहेत. ज्यावेळी पुण्याचं विद्येचं माहेरघर जुनं आहे त्या ठिकाणी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना आम्ही उत्तर 1 महिन्यापूर्वी दिलं. त्या हॉटेल बंद स्थितीमध्ये आहे आणि आज सुद्धा चालू नाही. अशी तुम्हाला मी एक विनंती करतो, पतित पावन महाराष्ट्र आणि पुणे आणि अध्यक्षांच्या परवानगीने जे काही प्रश्न असतील, जिथं काही गुन्हा घडत असेल, जिथं कुठं अत्याचार घडत असेल, जिथं काही धर्मांतर, गौहत्या आणि जे काही बेकायदेशीर काम घडत असेल, पतित पावनला तुम्ही कॉन्टॅक्ट करा.
तुमच्या माध्यमातून ही सूचना सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन द्या. The Patit Pawan is back in action and will be in action, and the tagline is the citizens of Pune have to be safe. सुरक्षित असलं पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, म्हणजे आमचे अध्यक्षांनी ही घोषणा करायला हवी आहे. मुस्लिम एरिया, मुस्लिम बाहुल, कोंढवा, जिथं हे आपण नेहमी ऐकतो काय चाललंय, कसं चाललंय, लँड ग्रॅबिंग, ड्रग्स, म्हणजे गरज माफ, कमेला एरिया, आपण हे ऐकतोय. पण तिथं पोलीस जाऊ शकत नाही, लोक जाऊ शकत नाही. आमचे काही कार्यकर्ता, मुस्लिम एरियातले कार्यकर्ता, सर तुम्ही म्हणत असाल ना हिंदू हेच तन मन, पण जेव्हा देशपर्य, नेशन फर्स्ट जेव्हा येतो ना सर, नेशन फर्स्ट, तेव्हा आमचे काही कार्यकर्ता आज इथं अध्यक्षांना खास भेटायला आलेले, कोंढवा भागातले. पतित पावन संघटना याचा फलक, याचा शाखेचं उद्घाटन कोंढव्यात सुद्धा होणार आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगण्यासाठी आमचे कोंढव्याचे इथं कार्यकर्ता आलेले. समीर भाई, म्हणजे आज आम्ही घोषणा करतो अध्यक्षांच्या परवानगीने का एवढी शाखा आम्ही उघडणार, एवढे युथला इथं आम्ही कनेक्ट करणार. सोशल मीडियामुळे हे जे चाललंय समाजात, आपली युवा पिढी त्रासलेली आहे. दे वॉन्ट चेंज अँड दे फाईट इनजस्टिस. अँड आय फील टू इन्व्हाइट द पीपल, लोकांना मी निमंत्रण देतोय, तुम्ही या पतित पावन शाखामध्ये तुम्ही जोडा. तुमच्या एरियामध्ये तुम्ही शाखा उद्घाटन करा. माझे अध्यक्ष पुणे शहराचे, महाराष्ट्राचे, आमचे सर्वांचे जे नेते आहेत, ज्यांच्या नेतृत्वात आम्ही नितीन सोनटक्के काका, त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे लोक कार्यकर्ता काम करतोय. त्यांच्याकडनं आपण शिकून हा पुणे शहर एक सुरक्षित आणि स्वप्नाची नगरी जी आहे, हे आपण स्वप्न साकार करू. आणि आमची वेबसाईट आहे पतित पावनची, त्याच्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. त्या वेबसाईटची सगळी माहिती आम्ही जाताना तुम्हाला देतो. त्याचप्रमाणे पतित पावनची YouTube पण आहे, त्याची सुद्धा सगळी सोशल मीडियाची माहिती आम्ही तुम्हाला देतो.